स्वागत है आप सबका सुषमा स्कूटी ड्राइविंग क्लासेस में। मॅडमचा आज प्रॅक्टिस करायचा, तर आज तिसऱ्या दिवशी कशी प्रॅक्टिस करते बघा तुम्ही। मध्ये घ्या गाडी, एकदा जास्त साईडला गेली ना माझ्याकडे हँडल करा। हां, स्लो मध्ये घ्या, मध्ये सावकाश येऊ दे अजून इकडं। हां, करा आता हँडल सरळ, सावकाश सावकाश सावकाश, स्लो मध्ये नजर समोर ठेवायची आणि स्लो प्रॅक्टिस करायची। चालवा, नजर समोर ठेवा। हां, समोर बघा, सावकाश ब्रेक सोडा आणि सावकाश रेस वाढवा, एकदम स्लो मध्ये। हां, आता एकदम कम्फर्टेबल आहे तुम्ही, है ना? आता नाही वाकल्या आणि गाडीवरून उठल्या पण नाही। हां हां, हँडल कुठं पण जाऊ द्या, हँडलला नाही आता बॅलन्स करायचं आहे आपल्याला। आपल्याला फक्त आहे ना रेसवर आणि बसण्याचं प्रॅक्टिस करायची। ठीक आहे, सावकाश। गुड गुड, उठू नका, असं उठू नका, सावकाश, घाबरू नका। भीती वाटते का? हां हां, तिरपी होऊ देऊ नका अशी। हां, गाडी तिरपी होऊ देऊ नका। घ्या आता सरळ करून, टर्न केलाय आपण, सावकाश सावकाश। टर्निंगला दोन्ही पाय खाली टेकवायचे व्यवस्थित। हां, नजर समोर, नजर समोर ठेवा आणि स्लो स्पीडमध्ये कंटिन्यू करा। जेवढं चालवता येईल तेवढीच कंटिन्यू करा। हां, वाकू नका। ठीक आहे, थोडंसं वाकल्या जात आहे त्याच्यामुळे बॅलन्स हे होतो। नजर समोर ठेवून जेवढी चालवता येईल तेवढी सावकाश कंटिन्यू। एक पाय टेकतो तुमचा आणि एक पाय टेकतच नाही, दोन्ही पाय टेकवा, म्हणजे मग इक्वल बॅलन्स राहील। पुरण पुरण, आणि शूज घातले का मग दोन्ही बरोबर इक्वल टेकन। त्यांनी जो पाय टेकतो ना आपला खाली, त्या साईडला बॅलन्स चालला जातो, एक पाय टेकत नाही। अशी मिस्टेक होती, जर तुमचे दोन्ही पाय प्रॉपर टेकले नाही ना तर मग गाडी पण जास्त वाकल्या जाते। हां, तुम्ही तिकडचा पाय ना असं प्लेन टेकवताना प्लेन नका टेकवा, असा करा तिकडचा, उजव्या साईडचा। हां, म्हणजे मग इकडचं पण असं टेकन, दोन्ही फक्त पायांचे अंगठे टेकवा, मग दोन्ही टेकून, आणि पाय गाडीच्या जवळ घ्या, जास्त लांब नका करू पाय। ठीक आहे, सावकाश। अशी प्रॅक्टिस चालू राहील आमची। अशीच व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून ठेवा। आज तिसरा दिवस आहे प्रॅक्टिस करायचा, चौथ्या दिवशी बघू किती प्रोग्रेस होती। ठीक आहे, बाय बाय। 3 दिवसाच्या मानाने छान चालू होत आहे, म्हणजे बॅलन्स तर झाली तशी। 3 दिवसात एवढी प्रॅक्टिस झाली म्हणजे हळूहळू प्रॅक्टिस होईन अजून। त्याचा एक पाय टेकत नाही बघा, तुम्ही ऑब्झर्व करा, एक पाय टेकतो आणि एक पाय टेकल्या नाही जात, म्हणून अशी गाडी वाकल्या जाते। तर तुम्ही इक्वल पाय जर टेकवले ना तर गाडी वाकत नाही। तर दोन्ही साईडचे पाय आपले, दोन्ही पायांचे अंगठे जरी टेकले तरी पण चालतात। हे बघा, आता बघा, त्यांनी पाय जर व्यवस्थित टेकवले तर गाडी कमी वाकते, आणि पाय जर टेकवले नाही गेले तर गाडी जास्त हे होती।
आता पाय टेकवत आहे बरोबर दोन्ही पण साईडचे. पहिले काय व्हायचं, एक पाय हवेत राहायचा आणि एक पाय टेकवले जायचं, त्यांनी त्यांची बॅलन्स व्यवस्थित होत नव्हता. गुड प्रॅक्टिस. हे बघा, जोपर्यंत तुम्हाला हे बसायचं समजत नाही ना तोपर्यंत गाडी पण व्यवस्थित चालत नाही. तसे तर हवेत पाय येतील लवकर, फक्त ते वागते ना, त्याच्यासाठी आपण ह्या दोन्ही पायांचा बॅलन्स शिकवतोय की इक्वल राहायला पाहिजे. तुम्ही पण अशी हळूहळू प्रॅक्टिस करू शकतात. आणि अशी मिस्टेक करत असाल तर तुम्ही लक्ष द्या, तुमचे पाय दोन्ही प्रॉपर टेकताय का नाही. एक पाय टेकत असला तर तुमची गाडी अशी एक साईडला जास्त वाकन, तर तुम्ही कोशिश करा, प्रयत्न करा की दोन्ही पाय असे इक्वल टेकवता येईल. हे बघा, एक पाय त्यांचा जास्त हवेत राहतो आणि एक पाय चांगला टेकला जातोय. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे शिकवायचं होतं की पायावर जास्त बॅलन्स कसा करायचा आणि गाडी कशी पायावर स्ट्रेट ठेवायची. तर ही प्रॅक्टिस आहे आजची त्यांची, की त्यांचं एक पाय टेकला जातो आहे, कम्फर्टेबल बसलं नाही गेलं ते अजून. तर आपण ती प्रॅक्टिस करू. दोन्ही पाय टेकले की गाडी पण एकदम लंबी चालन. ठीक आहे, उद्याची प्रॅक्टिस बघू आता. उद्या